नमस्कार मंडळी, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट मी कालच पाहिला. तर चित्रपट कसा आहे त्यासाठी हा रिव्ह्यू पहा, म्हणजेच तुम्हाला चित्रपटाला जायचं की नाही ह्याची आयडिया येईल. तर हा रिव्ह्यू पूर्ण पहा. तर चला तर मग या चित्रपटाच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. चित्रपटाच्या रिव्ह्यूला सुरुवातीलाच मी एक नोट देत आहे की चित्रपट हा पूर्णपणे काल्पनिक आहे, त्यामुळे कोणताही लॉजिक लावायच्या भानगडीत पडू नका, पूर्णपणे अपेक्षा भंग होईल. चला तर मग आता आपण या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. सर्वप्रथम पाहूयात या चित्रपटाची कथा काय. चित्रपटाची कथा अशी आहे की जेव्हा हिटलरला कळतं की जपान अणुबॉम्ब बनवणार आहे, तेव्हा तो जपानमध्ये त्या अणुबॉम्बचा अभ्यास करण्यासाठी किंवा फॉर्म्युला जाणून घ्यायसाठी जपानला जातो. आणि मग फॉर्म्युला स्टडी केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर तो पुन्हा त्याच्या देशात जात असताना त्याचं विमान क्रॅश होतं आणि मग तो कोकणातील या छोट्याशा काल्पनिक गावात बोंबिलवाडीमध्ये येऊन पडतो. त्याच्यानंतर त्याला कोण कोण भेटतं, नाटक मंडळी काही मिळतात, तर त्यांच्यासोबत काही संवाद होता. तर तो ॲक्च्युली जर्मनचा आहे, मग तो आपल्या मराठी लोकांशी म्हणजे बोंबिलवाडीतील लोकांशी कसा संवाद साधतो आणि तो कसा त्याच्या पुन्हा मायदेशी परत जातो, हीच कहाणी आहे. तर हा झाला कहाणीचा भाग. आता येऊयात ह्या चित्रपटाच्या कलाकारांच्या अभिनयाकडे. तर अभिनय कसा झालेला आहे ह्या चित्रपटामध्ये, कलाकारांची फौज आहे. सर्वप्रथम प्रशांत दामले जे नाटकाचे सम्राट आहेत, आनंद इंगळे, प्रणव रावराणे, मनमीत पेन, त्यानंतर गीतांजली कुलकर्णी आहेत, त्याच्यानंतर असे भरपूर कलाकार आहेत, वैभव मांगले आहेत, सुनील अभ्यणकर आहेत, असे भरपूर कलाकार आहेत. आणि या सर्वांची अभिनय कसा झालाय त्यात आपण बघा. सर्वांचा अभिनय हा उत्कृष्ट झालेला आहे. सगळ्यांनी सुपर्ब काम केलेलं आहे. अभिनयामध्ये काहीच कसर सोडलेली नाहीये असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता ठळक अभिनय जर का म्हणायला गेलं तर उठावदार त्यांचा अभिनय दिसतो आणि कॉमेडी पंचेस दिसतात. ते प्रशांत दामले, मनमीत पेम ह्यांनी खरंच तुफान कॉमेडी केलेली आहे. त्यांचा एक जो कॉमेडीचा पंच आहे तो खरंच लक्षात राहतो, जो ट्रेलरमध्ये सुद्धा आहे. सो हे आणि वैभव मांगले ह्यांचा सुद्धा उठावदार परफॉर्मन्स आहे. आता येऊया त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे आणि स्क्रीन प्लेकडे. तर मित्रांनो, चित्रपटाचं जे दिग्दर्शन केलेलं आहे ते परेश मोकाशी, आणि जे खुद्द तीन नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या डायरेक्शनबद्दल आपण काय बोलावं, पण आपण चित्रपटाचा रिव्ह्यू करतो तर आपण बायस असणं गरजेचं आहे. त्यामुळे चित्रपटाचं जे दिग्दर्शन झालंय परेश मोकाशी यांच्याकडनं ते छान आहे, पण त्याच टायमाला काही त्यामध्ये त्रुटी सुद्धा आहेत. कारण चित्रपटाचं हे जे नाटकाचं अडॅप्टेशन आहे हा चित्रपट, तर जेव्हा जो नाटक आलं होतं तेव्हा तो ॲक्च्युली 2001चा वगैरे काळ होता. तर तसं घेऊन तर नाही, पण काही चेंजेस केलेत, पण ते 2024 नुसार तेवढे फिट नाही बसलं. अजून मजा यायला पाहिजे. इम्प्रोव्हायझेशन हे खूप गरजेचं होतं असं 2024च्या वर्षाप्रमाणे असं मला वाटतं. तर ती एक त्रुटी राहिली आहे. आणि नाटकामध्ये काही वेळेस ना आपण जे पात्र असतात ते खूप लाऊड म्हणतात, तर असं वाटतं की यार नाटकच पाहतोय का आपण. तो थोडा टच कमी हवा होता. काही त्रुटी आहेत, अजून काही वेळेस ड्रॅग सुद्धा झालाय चित्रपट. तर हे झालं डायरेक्शनची बाजू. चांगलं आहे पण काही त्रुटी आहेत. कारण परेश मोकाशी सर यांचं जे दिग्दर्शन आहे त्याच्या जे एक्सपेक्टेशन आपण ठेवून जातो ते एक्सपेक्टेशन खूप हाय आहेत, आणि त्यांच्याकडनं तर कोणाकडनं एक्सपेक्टेशन ठेवणार ना आपण. सो त्या एक्सपेक्टेशन प्रमाणे थोडा कमी काही त्रुटी जाणवतात. आणि स्क्रीन प्ले सुद्धा जेव्हा आपण फर्स्ट हाफ बघतो तेव्हा कॅरेक्टर बिल्डिंगसाठी जातो, कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी जातो, पण सेकंड हाफमध्ये सुद्धा जेव्हा प्रशांत दामले यांची एंट्री तेव्हा थोडे कॉमेडी पंचेस आहेत, पण काही वेळेस असं वाटतं की कुठेही खेचला गेलाय, ड्रॅग झालाय चित्रपट असं वाटतं. तर थोडासा स्क्रीन प्ले का एक जमेची बाजू चांगली आहे की चित्रपटची जी लेंथ आहे ती फक्त काही 100 मिनिटांची आहे, 1.5-2 तासाची आहे. तर त्याच्यामुळे ते एक चांगलं झालं की लेंथ त्यांनी कमी ठेवली, त्यामुळे ते थोडंफार झाकून नेतं. पण स्क्रीन प्लेही थोडा अजून फास्ट पाहिजे होता आणि इम्प्रोव्हायझेशन पाहिजे होतं 2024च्या प्रमाणे. सो ह्या काही त्रुटी आहेत. तर त्या असतात तर मी जसं म्हटलं कॅप्शनमध्ये की चित्रपट सुपरहिट होता राहिला, तर ह्याच काही त्रुटी आहेत ज्या होता राहिला. तर आता येऊयात की ओव्हरऑल चित्रपट कसा झाला. तर ओव्हरऑल चित्रपट
चांगला आहे. आणि मी जसं म्हटलं सुरुवातीला की तुम्ही पाहायला जा किंवा नका जाऊ, तर चित्रपट पाहायला नक्कीच जा. कारण वन टाइम वॉच का होईना फॅमिलीसोबत, फॅमिली एंटरटेनर म्हणून हा चित्रपट नक्कीच आहे. काही ठिकाणी त्रुटी आहेत, पण त्या चित्रपटाची लेंथ कमी असल्यामुळे काही इग्नोर करता येऊ शकतात. हे होतं माझं ओव्हरऑल चित्रपटाबद्दलचं म्हणणं. तर चित्रपट तुम्ही पाहणार असाल तर तो चित्रपट कसा आहे आणि चित्रपटाचा हा जो रिव्ह्यू सांगितला तो बरोबर सांगितला का तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर हे होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाचं रिव्ह्यू. आणि पुढच्या रिव्ह्यूमध्ये आणि या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सुद्धा आपण भेटणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शनचा, तोही पाहायला विसरू नका. आणि हो, आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या, इथेच आपण थांबूयात आज.